UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। वंचितनं पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराचा भाजपला पाठिंबा। वंचितचे पदाधिकारी आक्रमक, अपक्ष उमेदवाराच्या तोंडाला काळं फासत चापकानं मारहाण। केज मतदारसंघातील प्रकार। मी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीमध्ये नाही, निकालानंतरच्या बैठकीत मुख्यमंत्री ठरवू। फडणवीसांपाठोपाठ अजित पवारांकडून मुख्यमंत्री पदासंदर्भात भूमिका स्पष्ट। उमेदवार म्हणून फडणवीसांचा विजय निश्चित करा, असा शहांच्या म्हणण्याचा अर्थ। मुख्यमंत्री पदासंदर्भात शहांच्या विधानाचा दाखला देत शिंदेंची स्पष्टोक्ती। महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये 90,000 बूथसाठी भाजपनं देशातून 90,000 लोक आणले आहेत। पंकजा मुंडे यांचं विधान। बाहेरून आलेल्या लोकांमुळे महाराष्ट्रामधला ऑक्सिजन कमी झाल्याची मिश्किल टिप्पणी। शरद पवार यांच्यानंतर मीच वाली। गेल्या वेळी साहेबांना मतदान केलं, यावेळी मला करा। अजितदादांची बारामतीकरांना साथ, तर साहेबांऐवजी स्वतःचा फोटो लावून मतं मागण्याचं पुतण्या युगेंद्र पवार यांना आव्हान। स्वतः वाली म्हणून चालत नाही, जनतेनं म्हणावं लागतं। साहेबांनंतर मीच वाली या अजित पवारांच्या वक्तव्यावर शरद पवारांचा टोला। विधानसभा निवडणूक झाल्यावर प्रतिभा काकींना विचारणार, नातवाचा एवढा काय पुळका आला होता। भाषणाच्या दरम्यान अजित पवारांकडून प्रतिभा पवार यांच्यावर देखील निशाणा। माझ्या वडिलांचा फोटो वापरायचा नाही, सोयीप्रमाणे वडिलांचा वापर केलेला मी खपवून घेणार नाही। सुप्रिया सुळेंचा अजित पवारांसह नेत्यांना टोला। शरद पवार यांची मुलगी असल्यामुळे सुप्रियाला एकदम खासदारकी मिळाली, इतरांना मात्र कामं करावी लागतात, अजित पवार यांचा आरोप। मुस्लिमांना 10% आरक्षणासह नोमानीच्या 17 मागण्या महाविकास आघाडीकडून मान्य। फडणवीसांचा गंभीर आरोप। वोट जिहादच्या विरोधात धर्मयुद्ध लढण्याचा इशारा। पुण्यामध्ये एका विशिष्ट समाजाचं भाजपला मतदान, आम्ही त्याला वोट जिहाद समजत नाही। फडणवीसांसह सहकाऱ्यांकडून निवडणुकीला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न। शरद पवार यांचा पलटवार। कांदा उत्पादकांनी आम्हाला मतदान केलं, मग त्यांना कांदा जिहाद म्हणणार का? वोट जिहादवरील टीकेवरून बाळासाहेब थोरातांचा खोचक सवाल। बटेंगे तो कटेंगे ही घोषणा महाराष्ट्रामध्ये चालणार नाही। अल्पसंख्याक बांधवांनो घाबरू नका, मी तुमच्या पाठीशी। अजित पवारांचा योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा। बटेंगे तो कटेंगे घोषणेला फक्त विरोध करू नका, मान्य नसल्यास महायुतीमधून बाहेर पडा। बाळासाहेब थोरात यांचं अजित पवार यांना आवाहन। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।